चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जर टार्गेट टीईटी पासचं असेल, मग तुम्हाला ओपन मधून पास करायचे असेल कास्ट मधून, तर टीईटी टार्गेट तुमची एक्झाम आहे 21 जून 2026 ला. आजपर्यंत खूप साऱ्या टीईटी दिल्यात परंतु पास झालेल्या नसतील, हरकत नाहीये. नेमकं 1 मार्काने जात आहेत, 2 मार्काने जात आहेत. टीईटी अभ्यास करायचा आहे, नेमकं कुठल्या घटकाचा अभ्यास करायचा आहे त्या घटकामध्ये आजपर्यंत टीईटीला 2013 पासून ते 2025 पर्यंत जे टीईटीचे पेपर झाले, तुमचा पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, या दोन्ही पेपरमध्ये नेमके कोणते घटक सामायिक आहेत, कॉमन आहेत, ज्यावर प्रश्न येतात नेहमी, आणि तेवढे जरी आपण केले तरी आपल्याला 150 पैकी 90 मार्क आरामशीर पडतात. सविस्तर संपूर्ण घेणार आहोत. तत्पूर्वी ही जी प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका आहे 2013 ची. सविस्तर बघूया. प्रश्नपत्रिका मराठी व्याकरणाची आहे. तत्पूर्वी आपली बॅच सुरू झालेली आहे 27 मार्चला. टीईटीची बॅच अगदी कमी फीस मध्ये बॅच आहे. त्याच्यामध्ये पाहिलं असेल पेपर 1 ला 999 फीस आहे, पेपर 2 ला 999, आणि दोन्ही पेपर जर तुम्ही एकत्र जर घेतले तर फक्त 1500 एवढी फीस आहे. संपूर्ण वैशिष्ट्य जर पाहिलं बॅचचं, तर जो काही घटक आपण शिकवणार आहात त्या घटकाची नोट्स तुम्हाला मिळेल. नुसती नोट्स नाही तर त्या प्रत्येक घटकावर तुम्हाला सराव प्रश्न मिळतील. त्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला विश्लेषण मिळेल, जेणेकरून आता यापुढे जी तुमची 21 जूनची टीईटी परीक्षा असणार आहे त्या सगळे प्रश्न तुम्हाला याच घटकावर चॅनल दिसतील. त्यामध्ये सामायिक जर पाहिलं असेल तर पाठ्यपुस्तक रिलेटेड नोट्स काढलेल्या आहेत. पाठ्यपुस्तकाचे प्रत्येक पाठ्यपुस्तकाचे एमसीक्यू स्वरूपात क्वेश्चन काढलेले आहेत आणि ते सुद्धा आपण बॅच मध्ये घेतले जाणार आहोत. पहिलं बॅच मध्ये सगळ्यात अगोदर शिकवलं जाणार आहे 2013 पासून 25 पर्यंत आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका आणि कॉमन घटक त्यातला तुम्हाला कोणता करायचा ते पण. इथं तुम्हाला जर दिला असेल संपूर्ण पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, स्टाफ दिलेला आहे आपल्याला. सुरेश सर तुम्हाला विज्ञान, इंग्लिश आणि समाजशास्त्र शिकवणार आहे. मी मराठी, मानसशास्त्र, पर्यावरण, समाजशास्त्र आणि पौळसर म्हणून आहेत, गणित आणि बुद्धिमत्ता, भूमिती तुम्हाला शिकवणार आहे. आपली बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर श्री अकॅडमी दिलेला आहे, ऍप डाउनलोड करून घ्या किंवा हा नंबर दिलेला आहे या नंबरला तुम्ही संपर्क करायचा आहे. ठीक आहे. नंबर इकडे तुमच्या समोर आहे बघा, 95 52 62 95 63 किंवा 84 21 72 29 27 या कुठल्याही नंबरला संपर्क करा, किंवा हा व्हिडिओ बघता याच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. श्री अकॅडमी आपला ऍप डाउनलोड करून घ्या. ओके चला, किंवा पट्टीवरती तुम्हाला नंबर दिसतात. आता ही प्रश्नपत्रिका सविस्तर संपूर्ण बघूया आपण. हा, प्रश्नपत्रिका कधीची आहे तर ही आहे तुमची प्रश्नपत्रिका 2013 ची. 2013 पासून सुरुवातच आपण प्रश्नपत्रिकेपासून करणार आहोत, कारण तुमचा मुख्य गाभा, मुख्य घटक हा प्रश्नपत्रिका आहे. जसा एमपीसीचा प्रश्नपत्र तसा टीईटी वाल्यांचा सुद्धा प्रश्नपत्रिका आहे. जो बदल होतोय, तुम्हाला मार्क घ्यायचे असेल तर याच लेवलनी, याच घटकाने तुम्हाला 1 बाय 1 जावं लागणार आहे, तर तुम्हाला टीईटीला मार्क 90+ मिळतील. ओके चलो बघा. आता मराठी व्याकरणाची सुरुवातीला आपण घेतोय. हा मराठी व्याकरणचाच व्हिडिओ आहे, मग तुम्हाला मानसशास्त्र सगळे येतील. ओके. भाग बी मराठी, टोटल 31 ते 24 हे पॅसेज आहे. आता हा पॅसेज आहे, उतारा आहे मराठीचा. असाच हा गद्याचा उतारा आहे आणि दुसरा पद्याचा उतारा आहे. गद्याच्या उताराचे 31 ते 34 जर म्हटलं तर तुम्हाला 4 प्रश्न आहेत. ओके. त्यानंतर हा 34च्या पुढे घेऊ आपण. हा व्याकरण रिलेटेड भाग सोपा आहे उतारा हा, पण उतारा आपण बॅच मध्ये शिकवणार आहोत. उतारा कसा सोडवायचा लवकर. ओके. इथे नाही. 35 नंबरचा क्वेश्चन आहे. आता हा व्याकरण रिलेटेड क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन काय आहे तुम्ही जर पाहिलं असेल, थोडस त्याला झूम करतो मी. ओके. ग्राह्य या शब्दाला विरोधार्थी शब्द कोणता आहे? ग्राह्य दिलेला आहे. मग ग्राह्य म्हणजे काय तर स्वीकारणारी गोष्ट किंवा घेतलेली गोष्ट ग्राह्य. त्याला विचार तुम्हाला विरोधार्थी शब्द कुठला आहे तर त्याच्या विरुद्ध त्याज्य. त्याज्य म्हणजे काय, सोडून दिलं जाणार आहे. ठीक आहे, किंवा अस्वीकार आहे त्याज्य. आता हा प्रश्न तुम्हाला याच्या सुद्धा काढायचे की हे विरोधार्थी शब्द समानार्थी कुठले जास्त विचारलेले ते पण आपण घेणार आहोत. याच्या विरोधार्थी कुठला आहे? त्याज्य. पर्याय क्रमांक 1. चला पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे, माधव भित्रा नाही या वाक्यात अर्थ न बदलता होणारं होकारार्थी वाक्य कुठलं आहे ते आपल्याला ओळखायचे. कुठलं होकारार्थी वाक्य. ओके. आता दिसतंय कम्प्लीट डन. आता असे प्रश्न तुम्हाला साधारणतः प्रत्येक टीईटीच्या पेपरला 2 प्रश्न आहेत. प्रत्येक टीईटीच्या पेपरला मराठी व्याकरणाला 2 क्वेश्चन असे आहेत. ओके बघा. माधव भित्रा नाही या वाक्याचा अर्थ न बदलता होकारार्थी वाक्य करायचे. काहीच करायचं नाही, तिथंच करायचं. काय बघा, माधव भित्रा, भित्राच्या विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? सूर.
ठीक आहे, म्हणजे माधव भित्रा नाही याचा अर्थ पहिले बघून घ्यायचा. माधव भित्रा नाही याचा अर्थ काय, तो माधव हा शूर आहे. मग आता भित्राच्या विरोधात शूर शब्द बघा, भित्रा गेला, सूर इथं आहे, सूर इथं आहे, भॅड पण गेला, म्हणजे तुमचं 2 नाही ते 3 येईल. आता नाही याच्या विरोधात काय आहे, आहे बघा इथं आहे बरोबर, इथं नाही हे चुकलंय, म्हणजे तुमचं बरोबर आहे माधव सूर आहे. सरळ सरळ उत्तर. फास्ट एकदम फास्ट काढता येतं, सराव केला की फास्ट आपण घेणार सगळं बॅच मध्ये. 2 नंबरचा ऑप्शन. तिसरं, पिशू या शब्दाचं योग्य अनेक वचन कोणतं आहे. पिशू हा शब्द दिलाय. आता पिशू हे कुठला शब्द आहे सगळ्यात अगोदर, तो तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी बघा. ती पिशू म्हणजे हा काय स्त्रीलिंगी, म्हणजे उकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. या उकारांती स्त्रीलिंगी शब्दाचं ज्यावेळेस आपण अनेक वचन करतो तर हे अनेक वचन वाकारांत होतं. वाकारांत म्हणजे हे पिसू शब्द कसा असेल, पिसवा हा झाला त्याचा काय झाला अनेक वचन. आणि तुम्हाला 1 मध्ये सुद्धा दिलं इथं पिसावा, हा पिसावा दिले, पिसावा असेल. तर 1 नंबर तुमचं पिसवा हे कशाचं, पिसू या शब्दाचं अनेक वचन आहे पिसवा. ओके चला, पिसुवा होत नाही पिसवा, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे. आता सकर्मक आकर्मक हे तुम्हाला व्याकरणामध्ये शिकवणार आपण, क्रियापदामध्ये काय प्रॉब्लेम हा. पण तत्पूर्वी लक्षात ठेवा, सकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद म्हणजे क्रियापद 2 आहे, एक आकर्मक आणि सकर्मक. सकर्मक क्रियापद म्हणजे त्या वाक्यामध्ये कर्म पाहिजे. काय पाहिजे, त्या वाक्यामध्ये कर्म असेल तर ते सकर्मक. मग तुम्हाला वाक्याचा कर्ता कर्म ओळखता आलं पाहिजे. हरकत नाही, शॉर्ट मध्ये सांगतो बघा. वाक्य बघायचंय पहिलं. आता हे 1 नंबरचं वाक्य आहे बरं का. 1 2 3 ऑप्शन दिले, हा 4 हे तुमचे वाक्य दिलेले आहे. पहिलं वाक्य बघा. ठीक, पहिलं वाक्य, मी रस्त्यात पडलो. आता यातलं क्रियापद बघायचं, शेवटी जे येते क्रियापद असतं, खातो, पडलो, आहे, जाईल. आता पडणारा, याला नारा प्रत्यय लावायचा. पडणारा, पडणारा कोण, पडणारा कोण करा, काय प्रश्न आहे, पडणारा कोण करा, काय उत्तर येतं मी. मी हे वाक्यातलं झालं करता. काय पडला तर मीच पडलाय, म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाहीये, उडाला संपून जा. ठीक आहे, इथं कर्म नाही म्हणजे हे वाक्य काय अकर्मक आहे. पुढचं, आरोही लाडू खाते. ओके बघा, खाणारी, खा धातू आहे, त्याला नारा प्रत्यय लावा. खाणारी कोण, तर आरोही खाणारी, हा झाला तुमचा वाक्यातला करता. काय खाल्लं तर लाडू खाल्लाय. कर्म मिळवण्यासाठी त्या क्रियापदाला काय शब्द करा किंवा काय प्रश्न करा तुम्हाला कर्म मिळतं. सगळ्यात सोपं, लाडू खाते म्हणजे लाडू या वाक्यातलं कर्म झालं, म्हणजे करता कर्म. या वाक्यात कर्म आहे म्हणजेच हे वाक्य कसं आहे, सकर्मक आहे. खालचं पण बघू एकदा. आज भाऊबीज आहे. काय आज असणारी काय आहे भाऊबीज, म्हणजे हेच वाक्याने काय आहे भाऊबीज, म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाहीये. ठीक आहे, खालचं वाक्य वा, सुनील उद्या जाईल. जाणारा, जाणारा कोण सुनील, गेलेला कोण, गेलेला काय सुनील, म्हणजे या वाक्यामध्ये सुद्धा काय कर्म नाही, करता आहे. हे वाक्य सुद्धा अकर्मक आहे, अकर्मक आहे. वरचं सुद्धा अकर्मक आणि सकर्मक वाक्य आहे 2 नंबरचं. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्ता आहे आणि कर्म सुद्धा, ज्या वाक्यामध्ये कर्म आहे सरळ सरळ त्याला म्हणायचं सकर्मक. ओके, कर्म आहे सकर्मक, कर्म नाही अकर्मक. मग हाच प्रश्न तुम्हाला असा विचारला असता की खालीलपैकी वाक्यामध्ये इथं सकर्मक दिले ना, हा तर आकर्मक कोणतं वाक्य नाही, सेम तसंच, फक्त वाक्य रचना बदलली असते. चला पुढचा प्रश्न बघा. डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ काय. बघा, अतिशय भारी मन आहे आणि सगळे जणांचं जीवनामध्ये सगळ्यांचं सहसा अशा प्रकारे वाक्य असतं आणि सर्वांसाठी लागू होणारी मन आहे. काय म्हणे बघा, डोंगरा एवढी हाव आहे आणि तिळा एवढी धाव आहे या म्हणीचा योग्य अर्थ. डोंगरा एवढी हाव, मनात स्वप्न असतात, स्वप्न असतात, काय खूप मोठं व्हायचंय, खूप व्हायचंय, क्लास 1 व्हायचं, एवढी पोस्ट काढायची, तेवढी पोस्ट काढायची, हे करायचंय. टीईटीच उदाहरण घ्या. टीईटी मध्ये 150 पैकी 40 मार्क घ्यायचे, 145 घ्यायचे, तो 135 मार्क घ्यायचे. त्याचा अर्थ तुम्ही डोंगरा एवढी हाव केलेली आहे आणि तिळा एवढी धाव घेतली. तिळा एवढी धाव म्हणजे मेहनत, 90 मार्काची सुद्धा मेहनत नाही, 82 मार्क सुद्धा पडणार तुम्हाला. त्याचा अर्थ काय आहे की महत्वाकांक्षा मोठी आहे, मोठी ठेवली ती महत्वाकांक्षा, 150 150 पाडायची, पण पूर्ण करण्याची कुवत नसणे. कुवत नसणे म्हणजे काय, तर प्रयत्न तेवढे न करणे. सरळ सरळ त्याचा अर्थ आहे डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव, महत्वाकांक्षा मोठी आहे पण ती पूर्ण करण्याची क्षमता नाहीये,
कुवत नाहीये किंवा प्रयत्न तेवढे नाही, असं सरळ त्याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 तुमचा. ओके, चलो पुढचं बघा. कोणी कुणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार. आता अधोरेखित कशाला केलेला आहे तर बघा इकडे अधोरेखित केलेला आहे. अधोरेखित केलेले कोणी आणि कुणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार सर्वनाम. ओके, आता जर पाहिलं असेल कोणी कुणास हे शक्यतो प्रश्नार्थक सर्वनाम आहे, परंतु हे वाक्य जर पाहिलं कोणी कुणास हसू नये, इथं काय दिले रे बाबा, काय प्रश्न कळतो का काय दिलेला आहे, म्हणजे हे काय अनिश्चित आहे, सांगू शकत नाही कोणाविषयी नेमकं म्हणतायत ते. म्हणजे ज्यावेळेस कोणी कुणास वाक्यामध्ये येतात आणि ते नेमकं कोणासाठी आलेले आहेत, काय सुचायचं हे कळत नसेल तर त्यावेळेस किंवा त्यावेळेस प्रश्न विचारला जात नसेल आणि कोणासाठी अनिश्चित असेल तर त्यावेळेस ते सर्वनाम असतात अनिश्चित सर्वनाम. काय असतात? अनिश्चित. प्रश्नार्थक म्हणजे सरळ सरळ प्रश्न असतो. दर्शक म्हणजे एखादी वस्तू, तो बंगला आहे, ती गाडी आहे, दर्शवणाऱ्या व्यक्तीला दर्शक सर्वनाम म्हणतात. आणि संबंधी म्हणजे काहीतरी एकमेकाशी संबंध दाखवलेला. इथं काय कुणी कुणास हसू नये वाक्य सर्वनामाचा प्रकार आहे अनिश्चित सर्वनाम. पुढचा चला सध्या थोडं फास्ट घेऊ आपण. पुढीलपैकी गुणविशेषणाचं उदाहरण कोणतं? गुणविशेषण. आता काहीतरी गुण दाखवलाय, लंगडा आहे, लहान आहे, मोठा आहे, काळा आहे, ढवळा आहे, पांढरा आहे, पिवळा आहे, सगळे गुण आहेत, गुणविशेषण आहे. तर बघा सर्व मुली, आता सर्व मुली मग याच्या अर्थ काय, गुण दिसतो का सर्व मुली त्याच्यामध्ये? नाही दिसत. खूप लोक खूप आहेत, काही गुण आहे का बाबा त्याच्यात? लोकांमध्ये नाहीये. काळा कुत्रा हा गुण आहे कुत्र्याचा, काळा असेल, पांढरा असेल, ढवळा असेल. ओके, लहान असेल कुत्रा, मोठा असेल कुत्रा, ठेंगडा असेल कुत्रा, एक डोळा आंधळा असेल, असं काहीतरी कुत्रे ते काय झाले? गुण झाले. म्हणजे हा तुमचा वाक्यातला गुणविशेषण आहे. दोन्ही बहु आहे का? गुण एक त्याच्यात नाही. तर मग काळा कुत्रा, पांढरा, ढवळा, गोळा सगळे गुणविशेषणाचे. याच्यामध्ये पुढीलपैकी विशेषणाचं गुणविशेषण उदाहरण आहे काळा कुत्रा. ओके, चला. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्याचा काळ कुठला? आपल्याला ओळखायचं. काळ वाक्यामध्ये कुठला काळ आहे ती ओळखायचं. बघा, सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली. ज्यावेळेस तुम्हाला वाक्याचा काळ कुठला आहे हे ओळखायचं असतं त्यावेळेस फक्त क्रियापद बघायचं कोणतं आहे. बघा, आकाशात झेप घेतली क्रिया भूतकाळातली आहे, म्हणजे साधा वर्तमान येणार नाही, भविष्यकाळ येणार नाही, पूर्ण वर्तमान. कारण आकाशात झेप घेतलेली आहे, क्रियापद हेच भूतकाळातलं आहे, म्हणजे इथं सरळ साधा भूतकाळ येऊन जाऊ. साधा भूतकाळ पर्याय क्रमांक 1. चला पुढचं बघा. आई म्हणाली, इच्छा असो नसो प्रपंच मांडला की माणूस आपोआप स्वार्थी होतो. या वाक्यात किती विरामचिन्ह आहेत? अत्यंत महत्वाचं आहे, काळजीपूर्वक व्यवस्थित ऐका, कारण प्रत्येक एक्झामला तुम्हाला एक प्रश्न यावरती आहे. बघा आता मग हे वाक्य जर पाहिलं तर आई म्हणाली, इथं काय आहे बाबांनो? स्वल्पविराम आहे, एक विराम चिन्ह झालं, स्वल्पविराम. ओके, त्यानंतर इथं बघा दुहेरी अवतरण चिन्ह आहे. दोनचे शब्द बोलायचे असेल तसे 1, 2 नंबर. इच्छा असो वा नसो, इथं बघा चिन्ह दिले मधामध्ये 2 शब्द जोडवण्यासाठी. तिसरं, प्रपंच मांडला की माणूस आपोआप स्वार्थी होतो, इथं स्वल्पविराम होता, आता इथं पूर्ण विराम आहे, दिसतोय का? 4 नंबर. आणि हे सुरू होण्यासाठी, वाक्याची सुरुवात करण्यासाठी डबल युनिट कोण आपण ज्याला म्हणतो, ठीक आहे. आणि वाक्य क्लोज होण्यासाठी इथं 5. म्हणजे या वाक्यामध्ये जर विचार केला तर एकूण विराम चिन्ह किती आहेत? तर 5 विराम चिन्ह आहेत. आणि साधे साधे सुद्धा लक्षात ठेवायचे, इथं संयोग चिन्ह जर पाहिलं असेल तुम्ही बघा, 2 वाक्य जोडण्याचं, 2 शब्द जोडण्याचं काम करतं, ते विसरतात आपण. बारीक सारी गोष्टी बघायच्या. आता इथं सुद्धा काय स्वल्पविराम आहे, इथं सुद्धा स्वल्पविराम आहे. तर त्याने तुम्हाला विचारलं काय आहे, वाक्यात किती विराम चिन्ह आलेले आहे. विराम चिन्हे डबल डबल घ्यायचे नाही. तर एकूण किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. एकूण 5 विराम चिन्ह या वाक्यामध्ये आलेले. ओके, चलो पुढचं. पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखायचा. काय? प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द कुठला आहे? आता प्रत्यय आणि उपसर्ग हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. शब्द आहे, शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो मी. शब्द दिलाय, या शब्दाला उपसर्ग आणि प्रत्यय हे 2 बाबी आहेत, लक्षात ठेवा.
प्रत्यय आणि उपसर्ग या दोन बाबीमध्ये आता कोणती काय आहे तुम्हाला शब्द येतो इथं लस घेऊ आपण, ठीक आहे. एक शब्द दिलाय आपण तुम्हाला हार शब्द, इथं शब्द लिहितो हार, हार शब्द दिलाय हार. या शब्दाला आपण उपसर्ग लावूया प्रति, प्रति हा उपसर्ग, त्याला लागला शब्द हार, तो झाला प्रतिहार. हार या शब्दाला पुढचा एक उपसर्ग उप, उप हा उपसर्ग आहे, त्याला हार हा शब्द लागला, उपहार झालं. त्यानंतर झालं हा, म्हणजे उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला समोर येणारा, त्याला उपसर्ग म्हणतात. आणि प्रत्यय म्हणजे शब्दाच्या नंतर लागणारा, नंतर लागणार. याच्यातलं उदाहरण घेऊया बघा. इथं शब्द लिहूया आपण झुंज, याच वाक्यातला झुंज शब्द लिहिला. आता याला प्रत्यय लावू आपण झुंजार, आर शब्द लिहू, आर प्रत्यय लावू आर, ठीक आहे. मग झाला तो शब्द झुंज, त्याला हे आला काना लागला, झुंजार झाला तुमचा शब्द झुंजार. प्रत्यय म्हणजे शब्दाच्या पाठीमागे लागणारा, उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला लागणारा. म्हणून या वाक्यामध्ये पुढील प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द कुठला आहे, तो झुंजार आहे. प्रति हा उपसर्ग आहे, औ हा उपसर्ग आहे, आणि उपहार उप हा सुद्धा उपसर्ग आहे, त्याला हार हा शब्द लागलाय, जडला औ उपसर्ग लागलाय, कारला प्रति हा उपसर्ग लागलाय, हारला हा उपसर्ग लागला. हे तीनही उपसर्ग घटित शब्द आहेत आणि प्रत्येक घटित किंवा प्रत्यय लागलेला कुठला आहे, झुंजार हा शब्द आहे. ते मी तुम्हाला बॅच मध्ये सगळं घेणार आहे, काळजी करू नका, ठीक आहे. बॅच जॉईन करायची असेल तर नंबर इथं लक्षात ठेवा, हा नंबर देतोय, नंबरला संपर्क करा 9552 62 95 63, ठीक आहे. ओके चलो, हा पुढचा शब्द पती. या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला आहे तो ओळखायचा. सगळं घेतो तुम्हाला एकदम याच्यानुसार, भरपूर शब्द इमेज नुसार शिकवतो, काळजी करायची आवश्यकता नाही. पतीचा समानार्थी शब्द कुठला आहे? पती म्हणजे काय रे बाबा, नवरा, नवरा दादला सगळे पतीसाठी समान शब्द आहेत. समानार्थी शब्द ओळखायचा. आता कांता म्हणजे काय? कांता, कांता म्हणजे पत्नी, कांता म्हणजे पत्नी. दारा म्हणजे पत्नी, जया म्हणजे पत्नी. तर हे सगळे पत्नीसाठी शब्द आहेत. फक्त पती या शब्दासाठी भर्ता, भर्ता, आणि त्याला समोर समोर भर्तार केलं म्हणजे भावासाठी समास शब्द आहे. तर भर्ता याचा अर्थ पती या शब्दासाठी समास शब्द आहे भर्ता. कांता, दारा, जया ह्या सगळे पत्नीसाठी समानार्थी शब्द आहे. पुढचं बघा, खालील कविता. आता कविता जसं तुम्हाला गद्याचा उतारा दिला होता, 4 प्रश्न होते, तसं पद्य दिलेला आहे म्हणजे कविता दिली जाते, कविता. आणि त्या कविता तुम्हाला इथं सुद्धा 446 49 4 प्रश्न दिलेले आहेत. ते सगळे तुम्हाला बॅच मध्ये शिकवले, काळजी करू नका. 46 49 पर्यंत बघा, वासरू केव्हा हंबरू लागलं म्हणजे नुसते वाचलं तरी त्याचा अर्थ करून वाचायची आवश्यकता नाही कविता, तरीही त्या ठिकाणी पोयम. चला पद्य म्हणतो त्याला. वासरू कळपापासून कुठं गेलं, दूर गेलं भटकत. कवितेतील उडाळ शब्दाचा अर्थ काय? उडाळ म्हणजे काय? उन्हाट पुढ्या करणारा. खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली? आईची आठवण झाली असते, ठीक आहे, कळपाची झाली असेल, दुखी झाले, दिले तुम्हाला समोर. हा, पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा. आणि हा शब्द लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचा आहे. साधारणतः हा शब्द तुम्हाला खूप वेळा विचारलेला आहे, एक 4 ते 5 वेळा रिपीट झालेला आहे, 4 ते 5 वेळा. कुठलीही भरती असू द्या, एमपीएससी ला सुद्धा अनेक वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. ओके, कुठला शब्द आहे? पुढील पैकी शुद्ध शब्द कोणता आहे ओळखायचा. चालीरीती शब्द दिलाय, त्या चालीरीती मधला शुद्ध शब्द कुठला आहे? आता चालीरीती असा शब्द आहे, संस्कृत मधला आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण हा पूर्णपणे दीर्घ शब्द, पूर्णच दीर्घ शब्द आहे चालीरीती. त्यामुळे लक्षात ठेवायचं, चालीरीती मधलं ली दीर्घ आहे, री दीर्घ आहे, आणि ती सुद्धा दीर्घ आहे. हा तुमचा चालीरीती शब्द आहे. सगळे शब्द दीर्घ आहे, ठीक आहे. मग चाल आव समर्थून झालं चालीरीती शब्द तुमचा दीर्घ. इथं दीर्घ नाहीये. रस्वय, इथं रस्वय, इथं रस्वय, दीर्घ तिन्ही ठिकाणी दीर्घ असणारा शब्द आहे चालीरीती. पर्याय क्रमांक 2 तुमचं करेक्ट आहे. आता याच्यानंतर तुम्हाला जर 26 जूनला चालीरीती हा शब्द आला तर लक्षात ठेवायचं, चालीरीती हा शब्द पूर्णपणे दीर्घ शब्द आहे, दीर्घ. रस्व काहीच नाही, त्यात दीर्घच. ली दीर्घ, री दीर्घ, ती दीर्घ. चालीरीती हा तुमचा करेक्ट शब्द झालेला आहे. वरचा चुकीचा आहे, त्याच्यामुळे फुली मारले. ओके, चल
हा, आणि नुसती तुम्हाला बॅच जॉईन करा. बॅच जॉईन नसेल करायची, आपली टेस्ट सिरीज सुद्धा सुरू आहे टीईटी साठी. टेस्ट सिरीज ऑलरेडी आहे आपल्या ऍपमध्ये, ऍप डाउनलोड करून घ्या. ओके चलो, किंवा आपला नंबर दिला त्या नंबरला संपर्क करा. आता काय शब्द आहे, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कुठला आहे तो ओळखायचा आहे. अर्थाच्या दृष्टीने, ओके बघा, गटात न बसणारा शब्द घमेंड. घमेंड, घमेंड, गर्व आणि अहंता हे एकमेकाचे समानार्थी शब्द आहे. घमेंड, गर्व, अहंता. ठीक आहे, लय त्याला गर्व आहे, लय घमेंड आहे त्याला, लय अहम आलाय त्याला, हे सगळे एकमेकाचे काय समानार्थी शब्द आहे. पण डोलदारपणा हा त्याला समानार्थी शब्द नाहीये, या तिघांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे उत्तर आहे तुमचं डोलदारपणा. कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता आहे. बघा, आता अत्यंत महत्वाचा शब्द आहे, 2013ला विचारलाय आणि ते प्रकरण आता 2026ला 14/13 2026ला बाहेर आले. काय आहे बघा, कोणालाही न कळू देता, म्हणजे खरातबुवाचे जे आहे कार्यक्रम हे बिनबोभाट चालू होते. कोणालाही न कळू देता म्हणजे बिनबोभाट. आणि जेव्हा 2026ला व्हिडिओ लीक झाला आणि त्याचा काय बोबाटा झाला, तर मग त्याच्या विरोधार्थी काय बोबाटा. आता कोणाला न कळू देता म्हणजे काय, न कळू देता म्हणजे बिन, बिन काय बोभाटा, बिन बोभाटा. आजपर्यंत बिन बोभाटा होतं, नंतर उघड झालं, मग त्याचं झालं बिन उडून गेलं, मग झालं बोभाटा. काय झालंय, बोभाटा. म्हणजेच कुणाला न कळून देता म्हणजेच बिन बोभाटपणे चालू असणं. बिनधोक म्हणजे काय, सगळ्यांना माहित असणं. बिन तक्रार म्हणजे काही तक्रार विषयच नाही, बिंदास चालू. ठीक आहे, हा, म्हणजे लक्षात ठेवा, कुणाला न कळू देता म्हणजेच बिन बोभाट. आणि तेच कळाल्यावर काय, मग सगळीकडे बोभाटाच बोभाट. तसं त्या खराब प्रकाराचं झाल्यात. बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाले, तेथील कारकुनाने योग्य वाक्यप्रचार वापरून वाक्य पूर्ण करा. आता याच्यात मध्ये बघा, अनेक जणांचा संभ्रम प्रश्न येत असतो, सोपा वाटतो, पण नेमकं वापरायचं काय, तर लक्षात ठेवा, वाक्य नीट वाचा. बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने. आता हे वाक्य बघा, आता काय, बँकेत काहीतरी गडबड केली आणि ते मॅनेजरला कळाले. तेथील कारकुनाने, कोणी केलेली आहे, तेथील कारकुनाने काहीतरी गडबड केली आणि ती मॅनेजरला कळाली. मग आता काय होणार आहे, तोंड कशी पडणे, तोंडात शेण घालणे, तोंड काळे करणे. म्हणजेच त्याने काय केलेले आहे, फसवणूक केलेली आहे, अपमान केलेला आहे त्यांचं तोंड, त्याचं काय, मग काळे करून टाका. तोंड काळे करून टाकणे म्हणजे फसवणूक करणे. ओके, चला पुढचं. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या, या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचा आहे. आता इथं अधोरेखितच केलं नाही सर, कोणतं म्हणताय, तर बघा इथं अधोरेखित शब्द आहे पानावर. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे, तर बघा, ज्यावेळेस शब्द आहे पान, ठीक आहे, या पान त्याला कुठला तरी त्या ठिकाणी क्रियाविशेषण असं जोडून आलं. बघा, पान आहे, त्याचं नाव झाले, त्याला जोडून वर आलेलं आहे, ऑलरेडी क्रियाविशेषण आहे. पण शब्दाला ज्यावेळेस जोडून येतं त्यावेळेस ते काम करतं शब्दव्ययी अव्ययाचं. काय काम करतं, शब्दव्ययी अव्यय. उभयनिष्ठ अव्यय म्हणजे दोन शब्द जोडले का, नाही, केवळ प्रव्ययी अव्यय, काहीतरी भावना आहे त्याच्यामध्ये, नाही. म्हणजे इथं काय तुमचं शब्दव्ययी अव्यय. घेऊया शब्दाच्या जातीमध्ये, घेऊया, काळजी करू नका, सगळं घेतो वन बाय वन. पुढचं महत्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा बघा. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेलं पत्र कोणत्या प्रकारचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं, पत्र कुणाला लिहिलेलं आहे, कुणाला लिहिले पत्र, धाकट्या भावाला लिहिले. धाकट्या भावाला पत्र लिहिले म्हणजेच ते पत्र कशा संदर्भात, कौटुंबिक पत्र आहे, कुटुंबासंदर्भामध्ये पत्र आहे, चौकशी पत्र नाहीये, अभिंदर नाहीये, तक्रार नाहीये, तर ते काय कौटुंबिक पत्र येईल तुमचं. पर्याय क्रमांक 3 करेक्ट आहे. पुढचं, 1998 साली परळी वैजनाथ इथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचं अध्यक्ष कोण होतं. आता या संदर्भात प्रश्न आपण सगळे घेणार, लेखक, त्याचे टोपण नावं, त्याचे पुस्तकं, साहित्य संमेलन सगळे घेणार, काळजी करू नका. कधीचा विचार द्या, सुरुवाती असू द्या, शेवट असू द्या, आत्ता विचार, नंतर विचार द्या. 1998 साली परळी वैजनाथ भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे होते दमा मिराजदार. ओके चलो, घेऊ आपण ते सगळं डिटेलमध्ये. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोणाला ओळखलं जातं. काय, प्रश्न नीट वाचा, कारण इथं प्रश्न चुकला. एक
अनेक जण टीईटीला एका मार्कावर नापास झालेत, काळजी करायची नाही. आपण तुम्हाला इतके मार्क पाडून देऊ टीईटी मध्ये, एका मार्काचा विचार करायची आवश्यकता नाही. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार. आता मराठी भाषेतलं पहिलं चरित्र पुस्तक लिहिलंय ते म्हणजे माहीभट यांनी. माहीभट यांनी लीळा चरित्र लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? लीळा चरित्र. हे माहीभटाने चरित्र स्वरूपात ग्रंथ लिहिला आणि म्हणून त्यांना पहिलं किंवा आद्य चरित्रकार म्हणतात. काय नाव त्यांचं? माहीभट. आणि असा सुद्धा प्रश्न विचारतात की माहीभटाने कुठला ग्रंथ लिहिला? लीळा चरित्र. किंवा लीळा चरित्र हा ग्रंथ कुणाचा आहे? माहीभटाचा. झाला, संपला विषय. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता आहे? सोपं आहे. पुल्लिंगी असेल तर त्याला तो लावून बघायचं. तो पुल्लिंगी. स्त्रीलिंगी विचारलं त्याला ती लावून बघायचं. आणि नपुंसकलिंग विचारलं त्याला ते लावून बघायचं. काय? ते. मग आपल्याला पुल्लिंगी विचारलंय, बघू आपण तो सगळ्या शब्द लावून. तो ग्रंथ. तो पोथी होतं का रे? नाही. काय होतं? ती पोथी होतं. इथं ती पोथी म्हणजे हे स्त्रीलिंग आहे. ते पुस्तक म्हणजे नपुंसकलिंग आणि ती वही म्हणजे काय? स्त्रीलिंगी. म्हणजे 4 स्त्रीलिंगी आहे, नपुंसकलिंगी आहे आणि पोथी स्त्रीलिंगी. म्हणजे आपल्याला पुल्लिंगी शब्द मिळाला. ग्रंथ. तो ग्रंथ हा पुल्लिंगी आहे. सरळ सोपं. केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचं नाव काय? हा बघा, टोपण नाव, त्यांनी लिहिलेले पुस्तक प्रश्न आहेत. प्रत्येकाला एक टोपण नाव. काय? केशव कुमार. केशव कुमार. कुणाचं नाव आहे? तर हे आहे प्र. के. अत्रेच. प्रल्हाद केशव अत्रे. त्यांचं पूर्ण नाव सुद्धा तुम्हाला विचारतात, अनेक वेळा विचारलेलं आहे. तर त्यांचं पूर्ण नाव आहे प्रल्हाद केशव अत्रे आणि त्यांनाच म्हणतात केशव कुमार म्हणतात. काय म्हणतात? केशव कुमार. ओके. चल. राम गणेश गडकरीला बहुतेक गोविंदाग्रज नावाने ओळखलं जातं. गोविंदाग्रज राम गणेश गडकरी. त्यानंतर विवा शिरवाडकर. अनेक वेळा विचार तुम्हाला विवा शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज कोणाला म्हणतात? कुसुमाग्रज. त्यांचं पूर्ण नाव विवा शिरवाडकर. कुसुमाग्रज यांचं टोपण नाव कुसुमाग्रज. त्यांचं पूर्ण नाव विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर. ओके. लक्षात ठेवा हे सगळं. हा. राग गडकरी जे आहेत शक्यतो त्यांना गोविंदाग्रज या नावाने ओळखतात. पुढचं. पुढीलपैकी कोणता वर्ग कठोर वर्ण आहे? कठोर वर्ण. कुठला वर्ण? कठोर. आता बघा, जे काही 5 स्पर्श व्यंजन आहेत, गट 5 गट आहेत, त्यातला क, च, ट, त आणि प. कच, ट, त, प हे आहेत तुमचे 5 स्पर्श व्यंजनाचे गट. त्यातलं क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ हे जे पहिले 2 आहेत कठोर म्हणले, पहिलं दुसरं 5 वर्ण हे आहेत तुमचे कठोर. त्यानंतर दुसरे जे 2 आहेत ते तुमचे मृदू. चल एक हे मृदू. आणि इकडचं जे पंचम आहे त्याला पंचम वर्ण म्हणतात किंवा अनुनासिक म्हणतात. ओके. तर मग पुढीलपैकी कठोर वर्ण कोणता आहे? तर प आहे. प, फ. ब, भ काय आहे? तर मृदू आहे. ध काय? मृदू आहे. ओके. या प्रकारचं हे संपूर्ण मराठीचं आहे. मराठीला तुम्हाला प्रश्न टोटल 30 जरी असले तर तुमचे 8 प्रश्न साधारणतः हे पॅसेज रिलेटेड असतात, उतारा रिलेटेड असतात. मग उतारा तुम्हाला गद्याचा उतारा आहे, पद्याचा उतारा, तो नेमका सोडवायचा कसा, ठीक आहे, त्याची सुद्धा आपण प्रॅक्टिस घेणार. काळजी करू नका. तुम्हाला जर टीईटी पास व्हायचं असेल, तुम्ही कोणाची बॅच मागच्या वेळेस लावली असेल, याच्या आधी तयारी केली असेल किंवा घरी बसून तयारी केली असेल आणि टीईटी तुम्ही पास जर होत नसाल, 2 मार्काने एकमेकांना जात असाल तर जास्त फीस ठेवलेली नाहीये. फक्त 999 पेपर 1 चे आहे, 999 पेपर 2 चे आहे आणि दोन्ही पेपर घेतले तर फक्त 1500 रुपये फीस आहे. आणि ही फीस सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांसाठीच आहे. त्यामुळे लवकर बॅच जॉईन करून घ्या. बॅच जॉईन करायचं आहे तर डायरेक्ट मराठीमध्ये या प्रकारचं श्री अकॅडमी टाका. बघा, मराठीत श्री अकॅडमी डायरेक्ट असं जर टाकलं तुम्ही, या प्रकारचा तुम्हाला लोगो दिसतो. गोविंद नबलचं ऍप डाउनलोड करून घ्या. ओके. किंवा इथं तुम्हाला आपला नंबर दिलेला आहे, या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे. हा चला थांबतोय 1 सेकंड.
हा नंबर हा पूर्णपणे दिलेला आहे, एकदा चेक करून घ्या.